पुंडलिक वरदे ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संतांनी काय केलं महाराज? जाग करण्याचं काम केलं. संतांनी तुम्हा मला दिलं. काय केलं? दिलं. संतांनी काय दिलं महाराज? माझ्या माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी दिली. या समाजाला दान करून टाकली हो ज्ञानेश्वरी. आणखीन अमृत अनुभव दिला, हरिपाठ दिला, चांगदेव 65 दिली महाराज. संतांचे उपकार आपण किती जरी जन्म घेतले तरी संतांचे उपकार आपल्याच्याने फिटणार नाही. एवढे अनमोल किमतीचे शब्दात सुद्धा मावू शकत नाही एवढे उपकार त्या संतांचे आहे महाराज. संतांनी या समाजाला दान करून टाकलं. दान आपण देतो का महाराज? दिलं तर काय होतं? दिल्यानंतर महाराज त्याचं सोनं होतं बरं का. ऐका, दिलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे. आज एवढी आज स्टेजवरती महाराज मंडळी उभा आहेत, कलाकार आहेत, गायनाचार्य आहे, मृदुंगाचार्य आहेत, पण तुम्ही मृदुंग वाजवता. या महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव का मोठं झालं महाराज? तुम्ही प्रॅक्टिस केली म्हणून तुमचं नाव मोठं झालं नाही, तुम्ही दुसऱ्याला दिलं म्हणून तुमचं नाव मोठं झालं. वा, दिलं पाहिजे दुसऱ्याला. तुम्हाला येतंय ना, तुम्हाला येतंय ना, ते काय केलं पाहिजे? दुसऱ्याला शिकवलं पाहिजे महाराज, दुसऱ्याला दिलं पाहिजे. जर दिलं नाही त्याचं विष बनतं. बरं, त्याला तर ठेवा, लक्षात ठेवा. काय दिलं नाही तर काय होतं? विष बनतं. आणि दिलं तर वाढत जातं. काय होतं? दिल्यानंतर वाढत जातं. अहो संतांनी दिलं हो. संतांनी काय दिलं? दिलं. म्हणून आजही संतांचं आपल्याला नाव घ्यावंच लागतं आणि घ्यावंच लागणार आहे, कारण संतांनी दिलं महाराज. विठ्ठल संतांनी काय दिलं महाराज? संतांनी ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृतानुभव दिला, माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी गाथा दिला या समाजासाठी महाराज. अहो दान करून टाकलं या समाजासाठी सर्वस्व महाराज. या संतांनी आपल्यासाठी एवढं संतांनी आपल्या जवळ दिलंय. आजही ज्ञानोबा आपल्या जवळ नसतील तरीही ज्ञानेश्वरीच्या रूपाने आज ज्ञानोबा आपल्या जवळ आहे. जर तुकोबरा आपल्या जवळ नसतील तर गाथाच्या स्वरूपाने तुकोबरा सुद्धा आपल्या जवळ आहे. अहो नाथ महाराज जरी आपल्या जवळ नसतील तरी नाथ महाराजांचं भागवते रामायण आज आपल्या जवळ आहे महाराज. हे संतांचं वाङ्मय. अहो एकदा वाचलेलं गीत पुन्हा पुन्हा वाचू वाटत नाही. एकदा ऐकलेलं गाणं सतत ऐकू वाटतं का? नाही. एकदा मालिका लावली तर पुन्हा पुन्हा तोच भाग परत ऐकू वाटतो का? ऐकू वाटतो परत? नाही. सतत रोज एकच गाणं ऐका बरं, ऐकू वाटन का? ऐकू वाटत नाही महाराज. रोज एकच गाणं ऐकू वाटत नाही. रोज एक सिनेमा बघा, परत पुन्हा पुन्हा बघू वाटत नाही. असं कालचा पेपर आज चालत नाही, 5वीचं पुस्तक 6वीला चालत नाही महाराज. परंतु या विश्वाच्या पाठीवर माझ्या ज्ञानोबा तुकोबरांचं वाङ्मय आजही 750 वर्ष पूर्ण झाली. आजही ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणि गाथा प्रत्येक गावागावामध्ये वाचल्या जातो. ही संतांची ताकद आहे. हे संतांनी दिलं आम्हाला. अहो महाराज एकदा हरिपाठ केला की असं वाटतं आवाज परत हरिपाठाला. लय आनंद आहे महाराज या परमार्थामध्ये. वारीला गेला ना, वारीला असं वाटतंय पुढची वारी कधी येईन हो. बॅग भरून लगेच आवरितो महाराज आमचा वारकरी. लय आनंद आहे महाराज परमार्थामध्ये. एकदा कीर्तन केले की वाटतं पुन्हा पुन्हा करावं. एकदा वारीला गेलं वाटतं परत वारीला जावं. एकदा मंदिरात गेले की असं परत जावं मंदिरात असं वाटतं महाराज. मला सांगा, परंतु एकदा सिनेमा जर ऐकला, तुम्ही बघितला, एक सिनेमा तुम्ही किती वेळेस बघू शकता? 2 वेळा, 4 वेळा, 10 वेळा बघू शकता. पण रोज आपण ऐकतो ना, काय ऐकतो? सुंदर ध्यान रूप पाहता देवाचा हरिपाठ महाराज, संतांचा हरिपाठ, वाङ्मय, ज्ञानेश्वरी, पारायण, हे सगळं आपण रोज ऐकतोय महाराज. पण या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचा कंटाळा कधी आपल्याला आला नाही. ज्ञानोबरांच्या हरिपाठाचा कधी कंटाळा आला नाही. तुकोबरांच्या गाथ्याचा कधी कंटाळा आला नाही.
कारण हे संतांनी समाजाला दान दिलं, हे वाङ्मय आहे संतांचं. म्हणून संतांच्या आपल्यावरती उपकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक कीर्तनकार आहे. आपण तुकोबरायांच्या गाथ्याच्या साह्याने कीर्तन करतो, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्याने आपण साह्याने कीर्तन करतो. परंतु ज्या तुकोबरांना गाथा निर्माण करण्यासाठी, गाथा तयार करण्यासाठी आणि गाथा आजपर्यंत तुम्हा आम्हा पर्यंत पोहोचवण्यासाठी काय कष्ट झाले ना, ते तुकोबरांना कधीतरी आपण विचारले पाहिजे जाऊन. महाराज, तुकोबरांची एवढी मंजुळवाणी होती, पण समाजाला ऐकू वाटत नव्हती, एवढी मंजुळवाणी होती तुकोबरांची. गावात चर्चा झाली आणि तुकोबरांना बोलवण्यात आलं. काय तुकोबर आहे, तुम्ही अभंग गाता म्हणे? हो गातो म्हणे. आता येतं म्हणे ते माझ्या तोंडातून, त्याला मी काय करू? महाराज, त्या गावकऱ्यांनी मिटिंग घेतली, तत्काळ मिटिंग घेतली. मिटिंग मध्ये तुकोबरांना बोलवलं बरं का माऊलींनो. तुकोबरांना काय केलं, त्या मिटिंग मध्ये बोलवलं. अरे, एका काळामध्ये, एका दुष्काळामध्ये तुकोबराच्या घरचं अन्न खाल्लेली माणसं आज कट्ट्यावरती बसले आणि तुकोबरांना खाली ताडपत्रीवरती बसवलं. आणि तुकोबरांना विचारलं, का तुकोबराय, तुम्ही देवाचं भजन चिंतन करता? हात जोडले तुकोबरांनी. करतो म्हणे मालक, माझ्या तोंडातून येतं म्हणे, त्याला मी आता काय करू? येतं म्हणजे तुमचीच वाणी आहे ना? हो, माझीच वाणी आहे. मग येतं कसं काय म्हणता? तुकोबरा याचं पाठीमागचं कारण सांगतात. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, शिकविता धनी वेगळाशी. महाराज, अहो तुकोबराने सांगितलं, मी नाही हो, मला कोण बोलवतोय? मला तो बोलवतोय. मला कोण बोलवतोय? मला जगाचा मालक बोलवतो. मी बोलत नाही, मी अभंग गात नाही, माझ्याकडून गाऊन घेतो तो जगाचा मालक आहे. मग गावकरी म्हणाले, तुमच्या त्याला सांगा काय, देवाचं भजन करायचं नाही, अभंग गायचे नाही, खबरदार एक शब्द जरी बोललात तर. तुकोबराने हात जोडले. काय तुकोबरांच्या अंतकरणात प्रामाणिकपणा होता महाराज. तुकोबरा म्हणले, ठीक आहे, यापुढे नाही गाणार अभंग, तुम्ही सांगताल ते ऐकू, गावकीचं वचन आहे. तुम्ही बोलले, देव बोलला, नाही करणार आम्ही देवाचं भजन. आणि जात असताना महाराज 2 पाऊल पुढे चालले आणि परत माघारी फिरले आणि सांगितलं, हो तुम्ही सांगितलंय आम्हाला देवाचं भजन चिंतन गायचं नाही, अभंग गायचं नाही, ठीक आहे, आम्ही गाणार नाही. आतापर्यंत जे गालो, आतापर्यंत जे लिहिलंय ते घरी वह्या भरल्या, त्याचं काय करायचं? इथून पुढे गाणार नाही, म्हणणार नाही, पण आतापर्यंत एवढं काय दिलंय, लिहिलंय, त्याचं काय करायचं? हा ते का, ते आणा इकडं आणि तुमच्या हातानं या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवा. आपण जे सांगतो ना आजकाल सगळे महाराज मंडळी या विषयावर, त्याचा प्रसंग मी तुम्हाला सांगतोय आज. हे जे कीर्तनकार आज या माध्यमावरती तुकोबरांच्या गाथ्यावरती बोलतात, त्यांचा प्रसंग आज तुम्हाला मी सांगून जातोय. विठ्ठल विठ्ठल तुकोबरा म्हणले, आता मी भजन करणार नाही, तुम्ही बोलले, देव बोलला. आणि तुकोबरा निघून गेले. महाराज घरी आले आणि सगळी वह्या बांधायला सुरुवात केली. कधी मध्ये न बोलणारी तुकोबरांची पत्नी सुद्धा जिजामाता म्हणते, मालक राहू द्या हो, आपल्या लेकराला होईल, आपले लेकर वाचतील, राहू द्या. तुकोबरा म्हणतात, नाही, मला गावकीचं वचन आहे आणि वचन जर मी तोडलं तर अधम गतीला जाईल. वचना फिरती अधम जन, मी अधम गतीला जाईल. प्रामाणिक होते तुकोबराय महाराज, वचन तोडणारे नव्हते. मी तसा नाही ग, मला ह्या वह्या एक दिवस बुडवाच लागणार आहे. आणि सगळ्या वह्या घेतल्या महाराज, बांधल्या. तुकोबरांच्या अंगामध्ये ताकद नव्हती राहिली. तुकोबराय असं वर उचलतात, तुकोबरांना उचलत नाही. तुकोबरा म्हणतात, जिजे अगं उचलून दे मला. जिजी म्हणाली, उचलायचं तर उचला. कारण जिजामाताला वाटलं, खाई जर काही वह्या राहिल्या तर आपण ठेवता येईल, आपल्या लेकर बाळ वाचतील, उद्धार होईल या समाजाचा. परंतु महाराज तुकोबराने सगळं जवळ घेतलं, गाठ मारली
आपल्या डोक्यावरती घेतलं आणि त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये गेले महाराज. कमर एवढ्या पाण्यामध्ये गेले, छाती एवढ्या पाण्यामध्ये गेले आणि त्या तुकोबरांच्या सगळ्या लिहिलेल्या वह्या त्या नदीच्या पाण्यामध्ये महाराज बुडवल्या. आणि तुकोबरा बाहेर आले, आकाशाकडे बघितलं आणि हात जोडले आणि तुकोबरा म्हणतात, देवा देवा तुझा माझा कार वैराकार, देव तुझा माझा कार्य वैराकार, देवा 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 दुःखाचे डोंगर. माझा कार्य वैराकार, हे दुःखाचे डोंगर दुःखाचे डोंगर दाखविती, हो दुःखाचे डोंगर दाखविती, दुःखाचे डोंगर दाखविती, ते दुःखाचे डोंगर दाखविती, दुःखाचे डोंगर दाखविती, हो दुःखाचे डोंगर दाखविती, दुःखाचे डोंगर दाखविती, देवा तुझा माझा कार्य वैराकार, 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 देवा तुझा माझा कार्य वैराकार. हे भगवंता, अरे ह्या वह्या मी आज त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या महाराज. अरे ज्या तुकोबरांनी दुष्काळ पचवला त्या दुष्काळामध्ये तुकोबरांच्या डोळ्याला कधी धारा लागल्या नाही महाराज. अरे त्या दुष्काळामध्ये तुकोबरांची पत्नी मेली अन्न अन्न करता, पण तुकोबराने ते सुद्धा पचवलं महाराज. अरे तुकोबरांचा स्वतःचा मुलगा सुद्धा गेला, परंतु तुकोबरांनी ते देखील पचवलं. हा दुष्काळ पचवला, तुकोबरांना त्रास दिला, तेही तुकोबरांनी पचवलं. पण आज अभंग बुडवण्याची वेळ आली तर माझे तुकोबरांच्या डोळ्याला महाराज धारा लागल्या. हो कोणासाठी हो? अरे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, या समाजाचं कल्याण व्हावं म्हणून तुकोबरांच्या डोळ्याला धारा लागतात हो महाराज. अरे एक काळ असा होता की तुकोबरांनी या खसले नाही कधी तुकोबरा या प्रसंगाला, परंतु आज महाराज जो प्रसंग निर्माण झालाय, तुकोबरांनी जो गाथा निर्माण केला या समाजासाठी, तो गाथा मी आज बुडवलाय. देवा मी असं काय केलं रे? तुकोबराय ढाई ढाईनं आपल्या डोळ्यामध्ये पाणी येऊन देवाकडे हात जोडून विनवणी करतात. आणि तुकोबराने महाराज शिळेवरती उपोषण मांडलं 14 दिवसाचं. आणि उपोषण मांडलं की माझा भगवान परमात्मा चालक जगाचा मालक हळूच आला आणि तुकोबरांचा विना वाजू लागला. का रे? तुकोबराय म्हणतात, एवढा उशीर का लावला तो? त्यावेळेस तो भगवंत म्हणतो, देवा अरे तुझेच अभंग घेऊन बसलो होतो इंद्रायणीमध्ये, असं मग वेळ का लावला? सांगू देवा, वेळ या करता लागला,
ज्या वेळेस मी तुझे अभंग इंद्राणीमध्ये घेऊन बसलो त्यावेळेस त्या इंद्राणी मातेने माझा हात धरला हो. आणि ती इंद्राणी माता सांगत होती, देवा अरे या तुकोबरांचा गाथ्याचं पारायण करायला मला पुन्हा पुन्हा मिळणार नाही हो. एकदा आले तर मला याचं पारायण करू दे, आणि याचं पारायण झालं की मग हे ग्रंथ तुम्ही घेऊन जा. महाराज म्हणले, मी पान पलटाला थांबलो, कारण मला माहित होतं तुकोबराला उपोषणाला बसलेत. मी पान पलटण्याचं काम केलं आणि पारायण झालं की मी जवळ घेतलं आणि लगेच तुमच्या जवळ आलो. महाराज तुकोबरांना सांगितलं, अहो ज्या देवानं महाराज तुकोबरांचा गाथ्याला थेंब सुद्धा लागला नाही, मग तुकोबराय म्हणतात म्हणजे आमचा गाथा जशाची तसा आहे. अहो पाण्याचा थेंब सगट लागला नाही तुमच्या गाथ्याला. का? तुकोबरांचं वाङ्मय महाराज. अहो पाण्यामध्ये जरी बुडला तरी पण तुकोबरांच्या गाथ्याला काय पाण्याचा थेंब सगट लागत नाही. दगडा सहित वया, जरी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, तारेला जैसालाया, तारेला जैसालाया, धन्य तू को बासमत, धन्य तू को बासमत, तारियेल्या जैसालाया, तारियेल्या जैसालाया, धन्य तू को बासमर्थ, धन्य तू को बासमर्थ. समर्थ. यामध्ये तुम्हाला एकच सांगणं आहे की जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या अभंग करता रडताय, डोळ्याला धारा लागतात. फक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या समाजाचं कल्याण व्हावं असं फक्त धारणा संतांची आहे. म्हणून संत काय करतात? जाग करण्याचं काम करतात संत महाराज. पण संतांवर आपला विश्वास राहिलाय काय? विश्वास राहिला? अहो आपल्या बायकोवरती सुद्धा विश्वास राहिला नाही. आता एवढी गत झाली या समाजाची. महाराज आमच्या जवळच एक घर होतं आणि त्या बाईला आपल्या नवऱ्यावरती विश्वास नव्हता आणि तिला जायचं होतं माहेरी. आपण जर माहेरी गेलं की नवरा पुढं बोंबलत फिरल. नवऱ्याला सांगितलं आता मी माहेरी चालले 4 दिवस, तुम्ही जरा सोरं चांगलं राहा असं सांगितलं महाराज. आणि ती निघाली बॅग घेऊन. माहेरात पोचली, बॅग खाली ठेवीत नाही की लगेच फोन लावला. हॅलो कुठे? म्हणे घरीच आहे. म्हणजे माझा विश्वास नाही तुमच्यावर. मग काय करू? म्हणजे मिक्सर चालू करा. केलं मिक्सर चालू, बुर्र आवाज चालू झाला मिक्सरचा. ठेवला फोन. उद्या सकाळी उठलं का परत लावला फोन. हॅलो कुठे? घरीच आहे. विश्वास नाही, लावा मिक्सर. लावलं मिक्सर, चालू झालं भुर्र. अरे 3 दिवस झाले, 4 दिवस झाले फोनच लावायचे. तिला वाटलं आता काय केलं, आता फोनच लावायचा नाही. म्हणे आता काय करा, डायरेक्ट घरी जाऊनच बघायचं. आणि निघाली मारा ती घरी. घरी आल्या आल्या बरोबर दारासमोरच पोरग होतं उभा राहिलेलं. पोराला विचारलं तो बाप कुठे गेला? ते म्हणलं आई मला माहित नाही, पण एक सांगू का, 3 दिवस झाले म्हणे मिक्सर घेऊनच गेलाय म्हणे घराच्या बाहेर. म्हणजे आपला विश्वास राहिलाय का? संतांनी महाराज आपला संतांवरती विश्वास असला पाहिजे. संतांनी काय केलं आपल्यासाठी? संतांनी आपल्या जाग करण्याचं काम केलं. महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई,
ठेविता पायी जीव तोडा ठेविता पायी जीव तोडा ठेविता पायी जीव तोडा ठेविता पायी जीव तोडा काय द्यावे त्यासी व्हावे उतराई 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 उतराई काय द्यावे त्याचे व्हावे उतराय ठेवितो हा पाय जीव थोडा. तुकोबरा म्हणतात महाराज आम्ही तुमच्या चरणावरती जीव जरी ठेवला तरी कमीच आहे, एवढे तुमचे उपकार आमच्यावरती आहेत महाराज. परंतु संतांनी आपल्यावरती उपकार केलेत, परंतु काही माणसं असे जन्माला आलेत महाराज ज्यांनी आपल्यावरती उपकार केले त्यांच्यावरती अपकार करणारे माणसं जन्माला आलेत महाराज. म्हणजे काय उपकार म्हणजे काय कृतज्ञता आणि अपकार म्हणजे काय कृतज्ञ. कृतज्ञ कशाला म्हणायचं ज्याने आपल्यावरती उपकार केला त्या उपकाराची जाणीव ठेवणारा त्याला काय म्हणायचं कृतज्ञ. आणि कृतज्ञ कशाला म्हणायचं एखाद्याने आपल्यावर उपकार केलाय पण त्या उपकाराची जाणीव नसलेला त्याच्यावरती टपलेला त्याला काय म्हणायचं कृतज्ञ म्हणायचं महाराज. आता संतांनी आपल्यावरती उपकार केला पण त्या उपकाराची आपल्याला जाणीव राहिली नाही महाराज. असे काही समाजामध्ये माणसं आहेत ज्याने आपल्यावरती उपकार केला त्या उपकाराची जाणीव ठेवत नाही महाराज. एका नदीमध्ये असं पाण्याचा लोंढा आला आणि त्या प्रवाहामध्ये त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये महाराज एक विंचू त्या पाण्यामधून चालला होता. वेग होता पाण्याचा, तो विंचू गतप्राण होणार, त्या पाण्यामध्ये बुडणार. तेवढ्यामध्ये एका बेंडकीने बघितलं आणि बेंडकीला दया आली. अरे विंचूचा प्राण वाचवला पाहिजे. असे काही दयावंत असतात एखाद्याचा संकटामध्ये धावून पळणारे, अरे याला संकट आलंय आपण गेलं पाहिजे म्हणून त्या बेंडकीला दया आली महाराज. तिला वाटलं की या विंचाचा प्राण आपण वाचवला पाहिजे. उडी मारली आणि हळूच त्या पाण्याच्या खालून जाऊन त्या विंचवाला आपल्या पाठीवरती घेतलं. आता नीट लक्ष द्या, त्या विंचवाला काय केलं आपल्या पाठीवरती घेतलं आणि त्या विंचवाचा प्राण वाचवण्यासाठी नदीच्या कडेकडेला ती येऊ लागले. अफाट पाणी वाहत होतं तरी देखील ती पाण्याचा वेगाने तरी एका कडेला येऊ लागली. परंतु लक्षात ठेवा जोपर्यंत विंचू त्या बेंडकीच्या पाठीवर होता पाण्यामध्ये होता तोपर्यंत त्या विंचवाने काही केलं नाही. आता मला सांगा एखाद्याने आपल्यावरती उपकार केलेले असतील, जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे धन आहे दौलत आहे तोपर्यंत आपण काही करत नाही महाराज. लक्षात घ्या. आणि ते चालत असताना जोपर्यंत पाण्यामध्ये आहे तोपर्यंत विंचवाने डंकी मारली नाही, चावला नाही. परंतु ती बेंडकी कडेला आली आणि कडेला आल्यानंतर आता ती बेंडकी त्या विंचवाला खाली उतरणार, पलटी मारणार. तेवढ्यामध्ये त्या विंचवाने विचार केला काय हिने आपल्यावरती दया केली, हिने मला वाचवलं, मला मान्य आहे, परंतु मी कोण आहे हिला दाखवून दिलं पाहिजे. काय मी कोण आहे हिला दाखवून दिलं पाहिजे. मग काय केलं विंचवाने महाराज, विंचवाने ज्यावेळेस ती बेंडकी आपल्या विंचवाला खाली उतारते तेवढ्याच त्या विंचवाने काय केला त्या बेंडकीला डंऊस केला महाराज. तिला चावा घेतला, ती बेंडकी गतप्राण झाली आणि तिथं सोडून गेली प्राण आपला. मला सांगायचं एवढंच आहे काय एखाद्याने आपल्यावरती उपकार केलेला असेल, आपल्याला मदत केलेली असेल आणि इथं बसलेल्या प्रत्येकांना कोणी ना कोणीतरी उपकार केलेला आहे, कोणी ना कोणीतरी प्रत्येकाने आपल्यावरती उपकार केलेला आहे. त्या उपकाराची जाण आपल्याला असली पाहिजे. जसं ती बेंडकी गतप्राण झाली महाराज, त्याचा जीव निघून गेला परंतु त्याला दया आली नाही. तसे अनेक समाजामध्ये माणसं आहेत महाराज, जोपर्यंत धन आहे संपत्ती आहे तोपर्यंत कोणाला किंमत देत नाही महाराज. पण एखाद्या आपल्या संकट काळामध्ये जर मदत केलेली असेल, आपल्याला वाचवलं असेल तर नक्कीच तुम्ही त्याचं काय करा,
त्याला घात करू नका त्याचा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबरांनी आपल्यावरती उपकार केला, पण त्या उपकारावरती आपण काय करतो? अपकार करतो महाराज. म्हणजे आपल्या संतांनी जे काय दिलं त्याची जाणीव नाही. अरे ज्या जगद्गुरु तुकोबरांना महाराज देहूकरांनी त्रास दिला, ज्या जगद्गुरु तुकोबरांना लाही लाही करत महाराज जगद्गुरु तुकोबरांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं महाराज. अहो जगद्गुरु तुकोबरांना मंबाजी बुवांनी काठीने मारलं. त्या जगद्गुरु तुकोबरांनी त्या मंबाजी बुवाचे पाय चपण्यासाठी, दाबून देण्यासाठी गेला. हे अंतकरण महाराज संतांचं आहे. अरे ज्यांनी आपल्यावरती उपकार केला, परंतु महाराज जगद्गुरु तुकोबरांना इतका त्रास झाला, एवढा त्रास झाला जगद्गुरु तुकोबरांना, पण जगद्गुरु तुकोबरांनी आपलं देहूचं कधीच आपलं गाव सोडलं नाही. आता एखाद्या गावामध्ये आपल्याला त्रास झाला, आपण काय करतो? ते गाव सोडून दुसऱ्या गावात जातो महाराज. अरे ज्या आळंदीकरांनी ज्ञानोबरांना त्रास दिला, अहो ज्ञानोबरांच्या आंघोळ जरी केली नदीमध्ये, इंद्रायणीमध्ये, तर इंद्रायणी बाटवली असं म्हणायचे. एवढा त्रास सहन केला, अपेष्टा सहन केला. अहो ज्या ज्ञानोबरांनी उपकार केला कोणावरती? अहो भिंतीवरती उपकार केला. त्या भिंतीचं मंदिर झालं महाराज, भिंतीचा मंदिर झालं. अहो ज्ञानोबरांनी रेड्यावरती उपकार केला, त्या रेड्याचं मंदिर झालं महाराज, आजही मंदिर झालं. अहो जगद्गुरु तुकोबरांनी सुद्धा उपकार केले. महावैष्णव माऊली ज्ञानोबरांनी सुद्धा आम्हा तुम्हावरती उपकार केलेले आहेत. अहो त्या नेवाशामध्ये एक खांब आहे. काय? एक खांब आहे. त्या खांबाचं नाव पैस खांब आहे महाराज. त्या पैस खांबाला माऊली ज्ञानोबरांनी आपली पाठ लावली. हो काय लावली? मुख कमल नाही, पाठ लावली, पाठ. जर ज्ञानोबरांची पाठ लागून त्या खांबाचं मंदिर होत असेल तर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी ऐकून आपला का उद्धार होणार नाही? अहो ज्या आळंदीकरांनी ज्ञानोबरांना त्रास दिला, आज त्याच आळंदीला सौभाग्य दिलं ज्ञानोबरांनी. का? की आजही ज्ञानोबरांची समाधी आळंदीमध्ये आहे. सौभाग्य दिलं कोणाला? आळंदीला सौभाग्य दिलं. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याने आपल्यावरती उपकार केला त्या उपकाराची काय पाहिजे असले? जाणीव असली पाहिजे. महाराज भस्मासूर सुद्धा असाच होता ना. कसा होता? कृतज्ञ होता. ज्याने आपल्यावरती उपकार केला त्यालाच काय करायचं? मारण्याचा प्रयत्न करायचा. महाराज अहो भगवान शंकराचा कामाला होता महाराज भस्मासूर. काम करायचं भगवान शंकराजवळ महाराज. काय काम होतं? काम काही नव्हतं महाराज. काम कमी आणि पगार जास्त होता. हा काम कमी आणि पगार जास्त होता महाराज. काहीच काम नव्हतं. मग काय करायचं? सकाळी सकाळी भगवान शंकरांचं स्नान झालं की मशान भूमीमध्ये जायचो आणि जो कोणी मरल त्याचं काय करायचं? राख घ्यायची, ती राख भगवान शंकरांना आणून द्यायची महाराज. एवढंच काम. सकाळी एकदा राख आणून दिली की गडी दिवसभर मोकळाच, काहीच काम नाही दिवसभर. मग भगवान शंकर काय करायचे? आपल्या अंगाला ती राख लावून घ्यायचे महाराज. असा नित्यक्रम चालू होता. परंतु एका दिवशी कधी कधी काय व्हायचं? एका गावात काय रोजच माणसं मरतील का महाराज? नाही मरू शकत ना. रोज माणूस मरू शकतो का? नाही मरू शकत. मग या गावात जर माणूस मेलेला नसेल तर मग काय करावं लागायचं? दुसऱ्या गावामध्ये जायचं. त्या गावामध्ये जर नसल तर मग दुसऱ्या गावामध्ये जायचं. असे त्या भस्मासुराला काय करायला लागायचं? 10-15 गावं फिरायला लागायचे. 10-15 गावं फिरायला लागायचे महाराज. आणि त्याचा सुद्धा कंटाळ येऊ लागला ना बरं का महाराज. महाराज त्याचा सुद्धा काय करू लागला? कंटाळ येऊ लागला. कशाचा? रोज 10-15 गावं फिरायची, राग घेऊन यायची, भगवान शंकरांना द्यायची, ह्याचा कंटाळ येऊ लागला. आता काय करावं म्हणे? लय कंटाळा आलाय म्हणे. आता काय करावा? आता त्याने काय सुरुवात केली? भगवान शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली महाराज. भगवान शंकराची तपश्चर्या सुरुवात केली. आणि असं एकमय दैवत आहे की काय? तपश्चर्या केली की लगेच प्रगट होणारा कोण? भगवान शंकर महाराज. हा भगवान शंकर लगेच प्रसन्न झाले. बोल भक्ता तुला काय पाहिजे? त्यांनी काय मागितलं माहितीये का? त्यांनी विचारच केलता. तो म्हणला भगवान शंकर, ज्या दिवशी एखाद्याचा मृत्यू होणार नाही त्या दिवशी मी एखाद्याच्या डोक्यावर जर हात ठेवला की त्याचं काय झालं पाहिजे? राखच झाली पाहिजे. ती राख
तुला आणून द्यायची. सोपं आहे म्हणलं, माझं लय लांब फिरायची गरज नाही म्हणलं, जवळच्या जवळच फिरणार. भगवान शंकर म्हणे तथास्तु. दिलं वरदान मला भगवान शंकराने. लवकर प्रसन्न होणार म्हणजे भगवान शंकर तथास्तु म्हणाले महाराज. आणि ज्या दिवशी कोणी काय राख मिळणार नाही, मनुष्य मरणार नाही, त्या दिवशी काय करायचं? ह्यो रस्त्याने कोणी चालला की त्याच्या डोक्यावरती काय करायचा? हात ठेवायचा. बघत नव्हता, तेव दिसेल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचे महाराज. आणि ती राख काय करायची? भगवान शंकरांना आणून द्यायची. सकाळी सकाळी पहाटच महाराज गेला, राख आणली आणि भगवान शंकरांना आणून दिली आणि निवांत जाऊन बसला. आणि तेवढ्यामध्ये नारद मुनी आले. आता नारद मुनी महाराज आता पण आता इतिहासच नाही की त्यांनी सांगितलं आणि ज्यांनी ऐकलं नाही. ते खोटं का असताना, खोटं जरी असलं तरी पटवून देण्याचं काम कोणाचं आहे? नारद. नारद मुनी आताच्या काळात पाहिजे होता हो. पहिल्या काळात होता. नारद मुनी सांगितलं आणि ते खोटं असलं तरी पण ऐकायचं. नारद मुनी म्हणाले काय चाललं भस्मासूर, बरं आहे का तुझं? हा म्हणे बरं आहे, मजामध्ये चालू आहे, काय नाही म्हणे, आत्ताच राख आणली, भगवान शंकर आणून दिली, आता का दिवसभर मोकळाचे म्हणे, मी काहीच काम नाही म्हणे मला. नारद मुनी म्हणाले भस्मासूर, हे काही मला बरं वाटत नाही बा. सकाळी सकाळी उठायचं, मशानभूमीमध्ये जायचं, राख आणायची, काय बरं वाटत नाही मला हे. मग तू एक काम कर म्हणे, हे काम तू सोडून दे आणि माझ्यासोबत चल म्हणे मुंबईला, तुला चांगला जॉब लावून देतो. तो म्हणला नको बाबा, मुंबईमध्ये लय ट्रॉफिक फिपिक लय अडचणी असतात, मुंबईमध्ये नको, आपलं गावाकडेच बरं आहे, आलं गेलं वारं, आपलं मस्त वातावरण गावाकडे छान वाटतं मला, नको म्हणे मुंबईला. नारद मुनी म्हणाले एक काम कर, मी सांगतो ते. काय करू म्हणे? भगवान शंकर राम नामाचा जप करत बसलेत, डोळे लावलेले आहे, मग तू जाय आणि भगवान शंकरच्या डोक्यावरच काय ठेव? हात ठेव महाराज. बघा आता तो म्हणला नारद मुनी, अहो मी त्यांच्याकडे कामाला आहे, मग पगार बंद होईल, कामाला मी त्यांच्याकडं, नको असं करू, बरं वाटत नाहीये. अहो तू कामगार कवर राहतो, तू मालक होय म्हणे, मालक, तुला मालक झाल्याचं मला बघायचंय, मालक होशील तू, राजा होशील. असं का? खरंच काय? विठाल 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 राजा होशील म्हणजे तू राजा, मालक होशील. मग त्यांनी थांबायचं 2-4 दिवस, त्याचा काला बिला होऊ द्यायचा ना महाराज. काला बिला काही होऊ द्यायला नाही. लगेच निघाला महाराज भगवान शंकराचं कुठं डोक्यावर हात ठेवला. भगवान शंकर महाराज ते सगळं त्यांना दिसणार महाराज. भगवान शंकर बसले होते, यो पळत आला, भगवान शंकरांना लगेच कळलं. भगवान शंकर उठले आणि लगेच पळायला सुरुवात केली. भगवान शंकर पुढं पळतोय, पाठीमाग भस्मासूर, भस्मासूर पाठीमाग, भगवान शंकर पुढं पळतात महाराज. जंगलामध्ये गेले आणि आता भगवान शंकरांना कळलं, अरे आता मला कोणी वाचू शकत नाही, मला वाचवणारा एकच आहे, तो म्हणजे कोण? भगवान विष्णू म्हणले. धावा केला भगवान विष्णूचा, देवा, अरे देवा मला वाचव. त्यावेळेस भगवान विष्णूने खाली डोकून बघितलं, असं उलट चक्र चालू होतं. पुढं भगवान शंकर आणि पाठीमाग भस्मासूर, असं उलट चक्र चालू होतं. म्हणे भगवान शंकर, तुम्हाला कसं काय कळत नाही? तुम्ही चढत कोणी येतंय, तुमची कोणी भक्ती करतय, तुम्ही तथास्तु म्हणताय, वरदान देऊन टाकतात, हे तुमच्या अंगलट येतं ना, तुम्हाला वाटायला दिलंय म्हणे. तुम्ही असं जरा विचार करून थोडं वाटीत जा, हा त्या लायकीचा आहे का, याला वाटायचंय का, खाऊ वाटप करायचंय का, कोणाला कसं वाटतं, तुमच्या अंगलट आलं म्हणे. हे काय कर म्हणे देवा, पण तुम्हाला वाचवच, असं आहे का? बर. मग भगवान विष्णूला वाटलं आता काहीतरी करावं लागेल. मग भगवान विष्णूने काय केलं महाराज? मोहिनीचं रूप धारण केलं महाराज आणि खाली आले. मोहिनीचं रूप बघितलं कोणी? भस्मासुराने मोहिनीचं रूप बघितलं की भस्मासूर शांतच महाराज. काय ते सुंदर रूप होतं महाराज मोहिनीचं. शांत बसला, असा नजरेला नजर बघत उभा राहिला आणि बोलायला सुरुवात केली. भस्मासूर म्हणतो, तुम्ही कुठल्या, काय तुमचं गाव बिव काय, कार्ड बिर्ड, तुमचा मोबाईल नंबर आहे का? मोहिनी म्हणाली, कार्ड बिर्ड काय नाही, पण मोबाईल नंबर आहे, द्या लिहून. मोबाईल नंबर दिला लिहून महाराज. आणि नंतर भस्मासुराने विचार केला. भस्मासूर म्हणतो, तुम्ही एवढ्या मोठ्या जंगलामध्ये तुम्ही एकटे इथं कसं काय आल्या? मोहिनी म्हणली, माझं काम होतं म्हणून मी आले. बर. भस्मासूर 2 मिनिटं थांबला, परत विचारलं प्रश्न. भस्मासूर म्हणतो, तुमचं ते झालं का म्हण, लग्न बिग्न काय?
मोहिनी म्हणाली लग्न बिग्न काय झालं नाही, पण मी त्याच विचाराचे म्हणले. काय, मी त्याच विचारामध्ये आहे म्हणले. बर असं आहे का, मग तुम्हाला कसा पाहिजे नवरदेव सांगा. म्हणजे शेतकरी पाहिजे का मुंबईत राहणारा पाहिजे का पुण्याला राहणारा पाहिजे, कसा पाहिजे सांगा मला. का नोकरीवाला पाहिजे, धनावाला पाहिजे, श्रीमंतीवाला पाहिजे, सांगा म्हणजे कसा पाहिजे. मोहिनी म्हणाली मला धनावाला नाही पाहिजे, मला श्रीमंतीवाला नाही पाहिजे, मला शेतकरी नाही पाहिजे, मला पुण्यावाला नाही पाहिजे, मला मुंबईवाला नाही पाहिजे. मग मला फक्त मी जे नृत्य करेल ते नृत्य करणारा जर असेल ते मी त्या संग लग्न करायला तयार आहे म्हणे. हे तर लय सोपं आहे म्हणे, त्यामुळे आपल्याकडं कीर्तनात नाचायचंय, आपण चुकलं तर चुकलं म्हणे, काय अडचण नाही म्हणे, मी कसं पण नाचते, लय सोपं आहे म्हणे, मी तयार आहे म्हणे नाचायला. सुरू का म्हणे, हा सुरू म्हणे. लगेच नृत्य वाजू नका महाराज, म्हणजे आम्ही डान्स करण्यासाठी नाही आलो इथं. हा आपण चरित्र सांगतोय महाराज, चरित्र चाललंय. आणि डान्स चालू झाला महाराज, तर नृत्य चालू झालं. आणि नृत्य चालू असताना महाराज ती मोहिनी हात वर केला की हा पण काय करायचा, हात वर केला, याने कमरावर ठेवला का ह्या कमरावर ठेवायचा. असं बराच वेळ झाला नृत्य चालू होतं महाराज. आणि नृत्य चालत असताना हा दंग झाला. आणि दंग झाल्यावर भगवान विष्णूने काय केलं, आपला स्वतःचा हात कुठं ठेवला, आपल्या डोक्यावर ठेवला महाराज. आणि हे भस्मासूर, याला काय माहिती आपल्या हातामध्ये काय पावर येतं, याला माहितच नाही महाराज. दंग झाला होता. तिने काय असा हात ठेवला, याने पण काय केलं आपल्या डोक्यावर हात ठेवला. ठेवलं काय झाली, राग झाली महाराज. हे आपल्याला ऐकायचं आणि इथं सोडून जायचं, झटकून जायचं नाही, याच्यातून एकच घेऊन जायचं. काय घेऊन जायचं याच्यातून आपल्याला, भगवान शंकराने उपकार केला पण त्या उपकाराचं काय केलं, अपकार केला. तसं कोणीतरी तुमच्यावर सुद्धा काय केलं असेल, उपकार केला असेल, त्या उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे. एखाद्याला मदत नाही करता आले तरी पण चालेल, एखाद्याला दान धर्म नाही करता आला तरी पण चालेल, परंतु एखादा मोठा होत असेल, चांगलं कार्य करत असेल, त्याला संपवण्याचा प्रयत्न करू नका. देव तुमचं कल्याण करेल. विठ्ठल विठाला विठाला विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बार घुमाई रोबा, हो काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याचे भावे उतराय, ठेवितो हा पाय जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. तुकोबराय म्हणतात सहज जरी बोले संत तरी पण काय होतं, हित होतं. अरे संतांच्या बोलण्याने काय होतं, हित होतं. आणि तुमच्या आमच्या बोलण्याने काय होतं, वाटुळ होतं महाराज. संतांच्या बोलण्याने काय होतं, हित होतं. आणि तुमच्या आमच्या बोलण्याने काय होतं, वाटुळ होतं महाराज. हे आमचं तुमचं आमचं बोलणं. म्हणून तुकोबराय सांगतात सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वस्त धेनो वेची चित्ती, तैसे मज येती संभाळित. जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात जसं गायीचं ध्यान आपल्या वासराकडे असतं, तसं देवाचं ध्यान आपल्या भक्तावर असतं, संतांचं ध्यान आपल्या भक्तावर असतं. जसं गायीला सारखी आठवण येते आपल्या वासराची, तशी आईला आठवण येते आपल्या लेकराची, आणि संतांना आठवण येते तुम्हा आम्हा सर्वांची. म्हणून सर्वांनी एकदा हात वर करून त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं, ज्या संतांनी आपल्याला दोन हात दिले, त्या हाताने आपण टाळी वाजवून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊयात.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोली रे लेकुरे वेडी वा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हा नाही उच्चारलेला अधिकार पुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा कापाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम 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 पुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय